नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नक्की काय होणार आहे, कशा बाबतीत बोललं जातंय. तर इकडे अन्नपूर्णाजी या बऱ्या होणार आहेत आणि त्यांचा जो बसलेला धक्का आहे त्यांना, तो कशा पद्धतीने कमळी त्यातून त्यांना बाहेर काढणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण त्यासाठी कमळी एक गोष्ट करणार आहे आणि ती म्हणजेच त्या दिवशीच्या अपघाताचा सीन रिक्रिएट केला जाणार आहे आणि त्यामुळं अन्नपूर्णाजी ह्या बऱ्या होणार आहेत आणि त्यांना त्या सगळ्यातून बाहेर पडणार आहेत. आणि आता मात्र वाट लागणार आहे ती म्हणजेच या कामिनी आणि रागिणीची. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया. त्यासाठी कमळीला काय काय करायला लागणार आहे, कशा पद्धतीने कमळी प्लॅन करते आणि त्याचबरोबर तिला मदत करणार आहे तो म्हणजेच ऋषी आणि त्यासोबतच सरूसुद्धा. हे सगळं आपण डिटेलमध्ये पाहूयात. तर इकडे आता अनेकाने गोंधळ घालून ठेवलेला असतो. अनेकाला असं वाटत असतं की मी कमळीच्या तोंडावरती उशी दाबून तिला मारून टाकू शकेल, पण तिच्या लक्षातच आलेलं नसतं की या सगळ्याचे परिणाम काय होतील. म्हणून अनिका वेड्यासारखी वागत असते आणि जेव्हा तिने पकडली जाते, इकडे राजन असतो. राजनच्या समोर या सगळ्या गोष्टींचा उलगडा होत असतो. तिला असं वाटत असतं की नाही, हे सगळं नीट होणार आहे. पण जेव्हा कमळी शांतपणे हुशारीने तिथं म्हणते की सांग नक्की काय झालेलं होतं, काय केलं होतं तू, तुझी काय चूक होती का, कारण राजन तिला म्हणालेला असतो की सांग, कमळीची जर चूक असेल तर कमळी या सगळ्यामध्ये अडकली जाईल, असं बोलणं सुरू असतं. पण अनिका तोंडावर पडते. मग राजन म्हणतो की दोघी बहिणी बहिणींचा मॅटर आहे, त्यांनी त्यांच्या पद्धतीने तो सोडवावा, असं राजनने सांगितल्यानंतर त्या दोघींनाही आत पाठवलं जातं. कमळी आता म्हणत असते की कसं वाटलं तुला सांग, कारण तुला तर वाटत होतं ना की तू हे करशील, पण तू सांगायचंच ना बाबांना खरं. तेव्हा अनिका म्हणते मला लेक्चर दिलेलं आवडत नाही, तू मला लेक्चर देऊ नकोस. त्यावरती कमळी म्हणत असते असं आहे का, मी लेक्चर देते का, ठीक आहे, मग विचार कर, उशी पण इथंच आहे, तू पण इथंच आहे आणि त्याचबरोबर मी पण इथं आहे, तर काय करायचं ते तू सांग. कशा पद्धतीने गोष्टी करायच्या त्याही तुला सांगाव्या लागतील, कारण तुला ठरवायचं आहे की काय करायचं आहे. कारण तू जो काय गोंधळ घातलाय, पुन्हा जर माझ्या वाटेला गेलीस तर गाठ माझीशी आहे. आज जे काही केलेलं आहे ते मला चांगलंच तुझं कळलेलं आहे, असं म्हणत कमळी तिला बोलत असते. आणि अनिकाला म्हणते बघ, तीच उशी मी तुझ्या तोंडावर दाबून तू माझ्या बाबतीत जे करण्याचा प्रयत्न केलेला आहे ते सगळं मी तुझ्या बाबतीतही करू शकते. आता मात्र कमळी शांत झोपी जाते. अनिकाच्या डोक्यात पिल्लू सोडलेलं आहे, म्हणजेच अनिकाच्या डोक्यात किडे घालवलेले आहेत. अनिका विचार करू लागते की काय होईल, म्हणून अनिका खूप घाबरून गेलेली असते. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे अनिका आता तिचा जो टेबल असतो त्या टेबलच्या खाली लपून झोपलेली असते. आणि मग दुसऱ्या दिवशी रागिणी येते. अगो बाळा कुठे आहेस तू, बेटा कुठे आहेस, अनु बेबी कुठे आहे माझी, असं म्हणत हाका मारू लागते. परंतु तिथं अनिका काही तिला बेडवरती दिसत नाही. कमळी पण आवरून तयार होऊन तिच्या कामाला गेलेली असते. परंतु इकडे अनिका त्या टेबलच्या खाली लपलेली दिसते. तेव्हा मात्र इकडे धक्का बसलेला असतो, तो म्हणजे रागिणीला. कमळी इकडे आजी आजोबांना तयार करते. डॉक्टर तिथे आलेले असतात चेकअपला. मग कमळी डॉक्टरला विचारते की डॉक्टर, आजींची तब्येत कधी बरी होईल, नक्की काय होईल, किती वेळ लागेल. डॉक्टर सांगू लागतात की तसं काही आपण सांगू शकत नाहीये किती वेळ लागणार आहे, काय होणार आहे. परंतु एक गोष्ट आहे, त्यांना जो धक्का बसलेला होता त्या धक्क्यामुळे त्यांची अवस्था अशी झालेली आहे. मग तेवढाच धक्का जर त्यांना परत बसला तर त्या नक्की बऱ्या होतील, असं कमळीला सांगितलं जातं. तेव्हा मात्र इकडे जेव्हा घडत आहे तेव्हा कमळी म्हणते म्हणजे त्या सांगू लागतात की अन्नपूर्णा आजींची मोठी नात आणि सून ह्या दोघीजणी येत होत्या आणि त्या येताना त्यांचा अपघात झाला, बरोबर, आणि मग त्यामुळं हा धक्का त्यांना बसलेला आहे. तशाच पद्धतीचा धक्का जर पुन्हा बसला तर हे सगळं घडू शकतं, त्या पुन्हा बऱ्या होऊ शकतात. कमळी म्हणते असं होऊ शकतं, म्हणजे तो सीन पुन्हा रिक्रिएट करायचा. तेव्हा डॉक्टर म्हणतात की अगदी बरोबर. इकडे आता सरूला प्रश्न पडलेला असतो. ती ऋषीकडे येते आणि म्हणते की ऋषी बाबा मला एक विचारायचं होतं. ऋषी म्हणतो बोला ना, काय झालं.
तेव्हा ती म्हणू लागते की मला ना एक गोष्ट विचारायची होती की त्या अन्नपूर्णाजींची मोठी नात आली ना, कशी होती? तेव्हा ऋषी म्हणतो छान आहे. तेव्हा ती विचारू लागते नाही मला कळत नाही आहे ती कशी आहे काय आहे, पण मला सांगाल का तुम्ही ती कशी आहे ते? तेव्हा ऋषी म्हणतो की अहो एवढंच काय, मी तुम्हाला ना तिचा फोटो दाखवते की ती कशी आहे ती. आणि असं म्हणत ऋषीने मोबाईलवरला कमळीचा फोटो घेतलेला असतो, जो कमळीला कबड्डीच्या स्पर्धेमध्ये ट्रॉफी मिळालेला फोटो असतो. आणि तो फोटो तो सरूला दाखवतो. जेव्हा सरू तो फोटो पाहते तेव्हा तिला तर धक्का बसतो. म्हणजे ही तर माझी कमळी, म्हणजे ही तर खरंच अन्नपूर्णाजींची नात आहे, हे तिच्या डोक्यात येतं. आणि ती म्हणते कमळी? आता ऋषीला प्रश्न पडतो तुम्हाला कसं कळलं की ही कमळी आहे ती? तेव्हा ती म्हणते की नाही असंच तुमच्या तोंडून नाव ऐकलं होतं ना. तेव्हा ऋषी म्हणतो की हे बघा साधना मावशी, मला खरं खरं सांगा की काय झालेलं आहे, कारण तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आणि तुम्ही प्रत्येक वेळेस त्या गोष्टी लपवत आहात. आता मला सांगणार आहात का नाही ते सांगा. तेव्हा ती म्हणते की कोणाला सांगू नका, ही खरंच अन्नपूर्णाजींची नात आहे. ऋषी म्हणत असतो त्या दिवशी पण तुम्ही मला सांगणार होता, त्या दिवशीही तुम्ही माझ्यापासून ती गोष्ट लपवून ठेवली आणि आताही तुम्ही तेच करत आहात. तेव्हा ती सांगू लागते की हो मी खरंच सांगते, ही खरंच अन्नपूर्णाजींची नात आहे. ऋषी म्हणतो पण तुम्हाला कसं माहिती? तेव्हा सरू सांगू लागते की ती कमळी माझी मुलगी आहे सिद्धटेकची. तेव्हा ऋषी म्हणतो म्हणजे तुम्ही कमळीची आई सरू काकू? तेव्हा ती सांगते की हो मी कमळीला शोधायला इथं आलेलो, कमळीच्या जीवाला धोका आहे ना, म्हणून मी ही गोष्ट सांगत नाही आहे. त्या दिवशीसुद्धा हॉस्पिटलमधून मी त्यासाठीच पळून आलेले आहे. तेव्हा ऋषी म्हणतो काय सांगताय? तेवढ्यातच इकडे आता कमळी राजांबरोबर बोलत असते आणि तिने ऋषीला फोन करून सांगितलेलं असतं की ऋषी सर लवकरात लवकर तुम्ही या, मला महत्त्वाचं बोलायचं आहे. आता राजनला कमळी म्हणू लागते की राजन सर बाबा मला तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या, डॉक्टर आलेले होते, डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की पुन्हा जर तेवढाच मोठा धक्का बसला तर त्यातून अन्नपूर्णा आजी बऱ्या होऊ शकतात. तेव्हा राजन म्हणतो की काय झालं नक्की काय करायचं आहे? तेव्हा कमळी सांगू लागते की आपल्याला ना तो सीन जो आहे अपघाताचा तो रिक्रिएट करायचा आहे. इकडे अनिकाची जी अवस्था झालेली आहे कमळीला घाबरून, त्यामुळं रागिनी आणि कामिनी त्या टेन्शनमध्ये असतात, त्यामुळे त्यांना माहिती नसतं. मग तिथे ऋषीसुद्धा आलेला असतो. राजन, ऋषी आणि कमळी तिघही बोलू लागतात. त्या तिघांच्याही डोक्यात हे सगळं प्लॅनिंग सुरू झालेलं असतं आणि त्या पद्धतीने कमळी सांगू लागते की राजन काका हे सगळं आपल्याला व्यवस्थित करावं लागणार आहे, यामुळं अन्नपूर्णा आजी इकडे आपल्याला बऱ्या होऊ शकतात. मग कमळी म्हणते की आई तुळजाई आपल्या पाठीशी आहे. ऋषी म्हणतो की चालेल. मग ऋषी सांगू लागतो की आता कमळी म्हणजे तुझी आई म्हणून तिथं कोणीतरी लागेल ना. तेव्हा तो म्हणतो की माझ्याकडे एक साधना मावशी आहेत ना आमच्या घरी काम करतात, त्यांना घेऊन मी येतो गाडीत बसवायला, म्हणजे सेम तशीच सिच्युएशन असली पाहिजे ना. मी स्वतः गाडी ड्राईव्ह करेल आणि आपण तसा सीन क्रिएट करायचा. एका ठिकाणी आल्यानंतर बरोबर गाडीतून तू बाहेर पडायचं आणि इकडे राजन सरसुद्धा त्याच वेळी अन्नपूर्णाजींना घेऊन येतील. हा सगळा प्लॅन ठरलेला असतो आणि मग हे निघालेले असतात. तेव्हा इकडे साधना सुरुवातीला तयार होत नाही, पण ऋषी म्हणतो की अन्नपूर्णा आजींना बरं करायचं असेल तर साधना मावशी तुम्हाला या गोष्टीसाठी तयार व्हावंच लागेल. तेव्हा ती म्हणते की चालेल, पण मी तिथे थांबणार नाही. जेव्हा सीन रिक्रिएट करून होईल तेव्हा मी तिथून बाजूला लपून बसेल. तेव्हा ऋषी म्हणतो की चालेल ठीक आहे. असं म्हणत आता ऋषीने परवानगी दिलेली असते आणि इकडे राजन आईला म्हणतो की चल आपल्याला बाहेर जायचं आहे. आणि नेमकं अन्नपूर्णाजी आणि राजन तिथं पोहोचतात. त्याच वेळेस घडतं असं की गाडीचा अपघात होतो. गाडीतून एक मुलगी बाहेर पडलेली असते. अन्नपूर्णाजी ती पाहतात आणि धावतच तिकडे निघू लागतात, कारण ज्या अन्नपूर्णाजींना एक पाऊल टाकता येत नव्हतं त्या अन्नपूर्णाजी धावत पोचलेल्या असतात. पाहतात तर काय ती कमळी असते, म्हणजेच त्यांची नात, आणि त्याचबरोबर गाडीत एक बाई पडलेली असते. दोघींच्याही डोक्याला मार लागलेला असतो, रक्त वाहत असतं. राजन म्हणतो की आई काय झालं हे सगळं, माझी मुलगी तिचा अपघात झालाय आणि ही बघ ही गौरी, असं म्हणत राजन बोलत असतो. तेव्हा अन्नपूर्णा आजी आणि राजन यांचं लक्षच नसतं गाडीकडे कोण बाई आहे, कारण तिने डोक्यावरती पदर घेतलेला असतो तोंडावरती. अन्नपूर्णा आजी मात्र मोठमोठ्याने ओरडत असतात, अगं कमळी उठ, कमळी उठ, माझी नात आहेस तू, उठ. आणि अन्नपूर्णाजींचा आवाज परत आलेला आहे, त्या धावत आलेल्या आहेत आणि त्यानंतर ऋषी गाडीतून उतरतो. अन्नपूर्णाजी अगदी बोलायला लागलेल्या असतात. कमळी उठून बसते आणि कमळी अन्नपूर्णाजींना मिठी मारते. तेव्हा मात्र राजन त्याचबरोबर कमळी ऋषी पाहू लागतात
आणि मग मात्र इकडे अन्नपूर्णाजींना कमळीने मिठी मारलेली असते आणि म्हणते की आजी तुम्ही बऱ्या झालात. फायनली डॉक्टरांनी सांगितलेलं असतं त्या पद्धतीने हा मोठा धक्का बसल्यानंतर अन्नपूर्णाजी बऱ्या होणार हे डॉक्टरांचं म्हणणं असतं आणि ते अगदी खरं ठरलेलं असतं. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे गोष्टी घडलेल्या असतात आणि इकडे अन्नपूर्णाजींचा आवाज परत आलेला आहे, त्यांची गेलेली ताकद सुद्धा परत आलेली आहे आणि त्या मात्र पाहतच राहतात. इकडे कमळी आणि राजन त्याचबरोबर अन्नपूर्णाजी या दोघांनीही एकमेकांना मिठी मारलेली आहे आणि इकडे अन्नपूर्णा म्हणत असते की माझी नात बरी झाली, माझी नात बरी झाली असं म्हणत अन्नपूर्णा खरं तर खुश झालेली असते. अन्नपूर्णाजींना खूप छान वाटलेलं असतं. फायनली त्यांची नातही पुन्हा त्यांच्यामध्ये आता आलेली आहे आणि त्याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे अन्नपूर्णाजींना सुद्धा खूप बरं वाटत असतं आणि त्यासुद्धा तेवढ्याच खुश झालेल्या असतात. इकडे राजन म्हणत असतो की आई तू बरी झाली म्हणजे हे सगळं शक्य झालं ते कमळीमुळं. आता इकडे रागिनी कामिनी यांना काहीच माहीत नसतं आणि इकडे आता सगळेजण घरी येतात. डॉक्टरांना बोलवलं जातं, डॉक्टर चेकअपला येतात. रागिनी आणि कामिनी जेव्हा अन्नपूर्णाला पाहतात इकडे राजन आणि कमळीने अन्नपूर्णाजीला धरून आणलेलं असतं कारण त्यांना ते नाटक करायचं असतं आणि त्याचबरोबर इकडे रूममध्ये घेऊन जातात. डॉक्टर येतात आणि डॉक्टर चेकअप करतात आणि म्हणतात की तुम्ही बऱ्या झालात. मग डॉक्टर म्हणतात की हे सगळं तुमच्या नातीमुळे शक्य झालेलं आहे, कमळीमुळे शक्य झालेलं आहे. कारण ती जर आज ह्या गोष्टीसाठी तयार झाली नसती, हे धाडस तिनं दाखवलं नसतं, तर अन्नपूर्णा मॅडम तुम्ही ना बऱ्या होऊ शकल्या नसता. त्या क्षणी अन्नपूर्णाजी कमळीला घट्ट मिठी मारते. रागिनी कामिनी तिथे येतात. पाहतात तर काय धक्का बसतो. आजोबा सुद्धा आता पाहत असतात. त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा आनंद असतो. कमळी आजोबांकडे जाते आणि आजोबांना सुद्धा मिठी मारते. फायनली कमळीने हे जे युद्ध आहे म्हणजे हे तिने शिवधनुष्य जे उचललेलं होतं ते अगदी जिंकलेलं आहे, तिने ते पेललेलं आहे. अन्नपूर्णाजी आता बऱ्या झालेल्या आहेत. त्याचबरोबर इकडे सरूसुद्धा तिथं आलेली होती आणि सरूने सुद्धा या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. तर ऋषीला समजलेलं आहे की कमळी आणि सरू ह्या दोघी मायलेकी आहेत, तर कमळी राजन आणि सरू यांची मुलगी आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.